नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींना प्रार्थना। तर आज आम्ही आलो आहे शोरूममध्ये। माझ्या मुलाला आज 2 व्हीलर घ्यायची होती, म्हणून आम्ही आज आलेलो होतो। 3.5 मुहूर्तापैकी हा मुहूर्त आहे। या दिवशी आपण कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी हा दिवस आपण ठरवू शकतो। घर, वाहन, सोने, चांदी किंवा काही चांगल्या गोष्टी खरेदी करण्यासाठी किंवा काही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस अगदी शुभ मानला जातो। 3.5 मुहूर्तापैकी हा दिवस असतो। त्यामुळे या दिवसभरामध्ये कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नसते, कारण की हा पूर्ण दिवस हा आपल्याला शुभच असतो। शोरूममधून गाडी घेतल्यानंतर सरळ आम्ही गणपतीच्या मंदिरात आलो। गणपतीच्या मंदिरात आज बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे गुढीपाडव्याची। तर गणपती बाप्पांना मी पेढे देण्यास आलेली होते। आम्ही इथे दर्शन घेतले गणपती बाप्पाचे। गणपती बाप्पांना पेढे वाहिले। तुम्हालाही मी गणपती बाप्पाचे दर्शन देते। आपण शेवटी कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना यश देणं त्या भगवंताच्याच हाती असतं, नाही का। माझ्या जीवनात तर स्वामी सेवेचा किंवा देवाचा खूप मोठा वाटा आहे, कारण की माझ्या आयुष्यामध्ये मी देवाच्या भरोश्यावरच खूप काही गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या सक्सेसही झाल्या आहेत। आणि ही केवळ स्वामी कृपाच आहे। गणपती बाप्पाच्या मंदिरातून आम्ही निघाल्यानंतर मग आम्ही केंद्रात जायला निघालो। आज केंद्रामध्ये उद्या तर स्वामी प्रकट दिन आहे, पण आजही गुढीपाडव्यामुळे केंद्र अगदी सुशोभित केलेलं होतं। पहा आपले महाराज किती सुंदर दिसत आहे। आज हार फुलांनी महाराजांना सजवलेले होते। गाठींचाही हार घातलेला होता महाराजांना। आज माझ्या जीवनामध्ये हा प्रसंग आला आहे तर हे केवळ आणि केवळ स्वामी सेवेमुळेच, कारण की मी माझ्या जीवनात खूप निराश झालेले होते। पण जेव्हापासून मी स्वामींची साथ धरली आहे तेव्हापासून कधीही स्वामीने मला रडू दिले नाही किंवा हारू दिले नाही, आणि त्याचेच फळ म्हणून मी आजचा दिवस मी बघते आणि तुम्हालाही माझ्या जीवनातला आजचा दिवस दाखवते आहे। धन्य धन्य आहे स्वामी ते। स्वामींच्या आश्रयाला जो कोणी येतो तो कधीच खाली हाताने जात नाही, हा माझा अनुभव आहे। तुम्ही जीवनामध्ये कितीही थकलेले असाल किंवा कितीही निराश झालेले असाल किंवा आयुष्याला कंटाळलेले असाल, तरी तुम्ही स्वामीच्या दरबारात एकदा येऊन पहा, मग तुम्हाला कळेल की खरंच स्वामी सेवा ही काय असते। आणि शेवटी आपल्या श्रद्धेचाही भाग असतो, नाही का। आता मला तर लहानपणापासूनच स्वामींची सेवेची फार इच्छा असायची, त्यामुळे मी स्वतःला स्वामी सेवेसाठी वाहून घेतलेले आहे। तिथून आल्यानंतर आम्ही 4-5 जणी मिळून घरातल्या आमचे शेजारी पाजारी, माझी भाऊजाई, आम्ही सर्वांनी मिळून गाडीची पूजा केली, गाडीला औक्षण केले। सर्वांनाही खूप आनंद झाला। सर्वांनीही आम्हाला भरभरून शुभेच्छा दिली की मुलाने पहिल्याच वर्षी जॉब लागला आणि जॉबच्या जीवावरती आज 2 व्हीलर घेण्याचा निर्णय घेतला। अशीच प्रगती होत राहो अशी सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या। खरंच खूप खूप आभार सर्वांचे, ज्यांनी मला शुभेच्छा देऊन आमचा आनंद द्विगुणित केला। आणि प्रत्येकाच्या जीवनात हा क्षण येवो ही अशीही मी स्वामींना प्रार्थना करते। शेवटी काय आहे तर आपल्या मिडल क्लास लोकांचं हे स्वप्न असतं, घर, गाडी, शिक्षण, पैसा, नोकरी ह्याच गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात हव्या असतात, जे की हळूहळू प्रत्येकाला हे देव देतच असतो, पण त्यासाठी आपल्याला फार प्रयत्न करावे लागतात। शेवटी प्रयत्नांतीच परमेश्वर असतो। जर आपण कष्टच मेहनतच केली नाही तर आपले स्वप्न कसे पूर्ण होणार। त्यासाठी स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहणे, बस एवढेच माझे ध्येय आहे। आणि तुम्हालाही माझे विचार कसे वाटले तेही मला नक्की सांगा। पूजा वगैरे झाल्यानंतर मग भाऊने, वहिनीने आणि आमचा छोटा आदू बाळाने गाडीवरती एक राईड घेतली। खूप छान वाटले त्यांना। तो तर अगदी खुश होता आज आमचा आदू बाळ, कारण की आम्ही त्याला कालपासून सांगून ठेवलेले होते की उद्या आपल्याला नवीन गाडी आणायची आहे, तर तो फार आनंदात होता। शेवटी काय आहे ना तर आपल्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती जो आनंद झळकतो त्याचे कारण आपण जर बनू शकलो तर यासारखे कुठलेही सुख नाही आणि यासारखे कुठलेही आत्मिक समाधान नाही, नाही का। आज गुढीपाडवा होता। सकाळीच आम्ही गुढी उभारून गेलेलो होतो।
तिथून आल्यानंतर मग मी स्वयंपाक केला आणि गुढीला नैवेद्य दाखवला. गुढी आपल्याला 5-5:30पर्यंत काढायची आहे, कारण की दिवसभर आपण ठेवू शकत नाही. तरी मला 2-2:30 वाजले होते गुढीला नैवेद्य दाखवायला. आज मी नैवेद्यासाठी श्रीखंड, पुरी, आलू मटरची भाजी, वरण भात बनवलेले होते. तर या सगळ्यांनी जेवायला. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा.